नेपाळमध्ये एक मोठा हंगामा सुरू आहे आणि त्यामागचं कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे. सप्टेंबर 2025 मध्ये नेपाळ सरकारने फेसबुक, व्हॉट्सअपसह इंस्टाग्रामसह तब्बल 26 सोशल मीडियावर बंदी घातली. यामागचं कारण म्हणजे सरकारच्या नव्या नियमानुसार या प्लॅटफॉर्मची अनिवार्य नोंदणी केली नव्हती. सरकारच्या या निर्णयामुळे तरुणांमध्ये, विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झाली. सुरुवातीला हे आंदोलन सोशल मीडियाच्या बॅनविरोधात होती, पण नंतर त्यामध्ये भ्रष्टाचार, सुशासनाचे प्रश्न आणि राजकीय पारदर्शकतेचे असे व्यापक मुद्दे जोडले गेले. देशातील अनेक शहरांमध्ये, विशेषतः काठमांडूमध्ये हजारो लोक सरकारी धोरणाविरोधात रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी संसद भवनापर्यंत पोहोचून आपला आवाज उठवला. पोलिसांनी या आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधाराच्या नाळ्या, पाण्याचे फवारे, रबरच्या गोळ्या आणि काही ठिकाणी जिवंत गोळ्याचा सुद्धा वापर केला. या चकमकीत किमान 19 जणांचा मृत्यू झाला आणि 100हून अधिक लोक जखमी झाले. यानंतर नेपाळ सरकारने सोशल मीडियाचा बॅन मागे घेतला आणि अनेक भागांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला. देशात अजूनही तणावाचं वातावरण आहे आणि वेगवेगळे गट आपली मागणी मांडताना दिसत आहेत. सर्वात संवेदनशील भागामध्ये आता आर्मीने ताबा घेतला आहे आणि सिक्युरिटी ऑपरेशनही लष्कराच्या हातात आहे. लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जातोय. कर्फ्यू काटेकोरपणे पाळला जात आहे आणि रस्त्यावर सतत सैनिक गस्त घालताना दिसत आहे. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा.